नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फ्रॅक्शनल नॅपसॅक प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम ग्रीडी मेथडने सॉल्व केला जातो. तर त्यामध्ये आपल्याला एन म्हणजे आयटम्स गिवन असतात. तर याची व्हॅल्यू इथे 3 आहे. एम म्हणजे कपॅसिटी ऑफ नॅपसॅक असते. नॅपसॅक म्हणजे एक प्रकारची बॅग असते. त्यामध्ये आपल्याला वेट फिल करून मॅक्सिमम प्रॉफिट फाइंड आउट करायचा असतो. पी म्हणजे गिवन प्रॉफिट असतात आणि डब्ल्यू म्हणजे गिवन वेट्स असतात. तर फ्रॅक्शनल नॅपसॅक प्रॉब्लेममध्ये आपण वेटला फ्रॅक्शनमध्ये डिवाईड करून सुद्धा बॅगमध्ये फिल करू शकतो. या उलट 0-1 नॅपसॅक प्रॉब्लेममध्ये आपल्याला आयदर 0 और 1 म्हणजे पूर्णपणे कंप्लीट किंवा नाही असं फिल करावं लागतं. आता सोल्युशन कशा प्रकारे फाइंड आउट करायचं आहे ते पाहू. या प्रॉब्लेमला आपण 3 स्टेपमध्ये डिवाईड करतो. स्टेप 1, फाइंड ऑल P/W रेशो फॉर ईच ऑब्जेक्ट. तर पहिल्यांदा नंबर P/W आणि P/W 1, 2, 3 प्रॉफिट लिहून घेतो. 25, 24, 15, 18, 15, 20 P/W 25 divided by 18 1.38, 24 divided by 15 1.6, 15 divided by 20 0.75. स्टेप 2 मध्ये आपण काय करतो, अरेंज P/W रेशो इन डिक्रीजिंग ऑर्डर. डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे ज्याचा P/W रेशो सर्वाधिक तो 1 नंबरला. मग परत आपण लिहून घेतो नंबर P/W आणि P/W. इथे आपण बघितलं तर 1.6 हा सर्वाधिक आहे, त्यानंतर 1.38, त्यानंतर 0.75. मग आपण पहिल्यांदा 2 नंबर 24, वेट 15, P/W 1.6, त्यानंतर नंबर 1 आयटम 25 प्रॉफिट, वेट 18, रेशो 1.38, 3 नंबर आहे या ठिकाणी 15, 20, 0.75. स्टेप 3 मध्ये आपण काय करतो, तर आपण नॅपसॅक फिल करतो. फिल द नॅपसॅक म्हणजे जी बॅग आपल्याला दिलेली असते ती आपण फिल करण्याचा प्रयत्न करतो. तर त्यामध्ये फक्त आपल्याला नंबर, रिमेनिंग कपॅसिटी आणि प्रॉफिट. आपल्याला प्रथमतः गिवन दिलेली कपॅसिटी आहे 20, ती लिहून घेतली. नंबर आहे असा 2, 20 मायनस वेट म्हणजे जी आपण ऑब्जेक्ट घेतली आहे त्याचं वेट या कपॅसिटीतून वजा करायचं आहे. तर आपल्याकडे कपॅसिटी राहिली 5 आणि प्रॉफिट मिळाला पूर्णपणे 24. म्हणजे आपण पूर्ण फिल करू शकतो. 20 आपल्या बॅगमध्ये जागा 20 आहे ना, आपल्याकडे जी वस्तू येणार आहे त्याची कपॅसिटी आहे फक्त 15. मग आपल्याकडे 5 स्लॉट बॅगमधील मोकळेच राहतील. मग आपल्याकडे 5 जागा असेल. त्यानंतर 1 नंबरचे ऑब्जेक्ट येईल. आपल्याकडे जागा फक्त 5 ऑब्जेक्टसाठी आहे, पण याच्याकडे 18 ऑब्जेक्ट्स आहेत. मग ते आपण कशा प्रकारे फिल करू शकतो, तर 18मधील 5 म्हणजे 5 डिवायडेड बाय 18 आणि जो प्रॉफिट आहे तो पण त्या प्रमाणातच भेटेल ना. जर पूर्ण 18 फिल झाले तर प्रॉफिट 25 भेटणार आहे. मग त्यातील 5च जर फिल झाले तर 5 डिवायडेड बाय 18 इंटू 25, तर याचं ॲन्सर येतं 6.9. तर आपल्याला टोटल प्रॉफिट फाइंड आउट करायचं असेल तर समिशन ऑफ PI इज इक्वल टू 24 प्लस 6.9 30.9. आणि सोल्युशन वेक्टर आपण कशा प्रकारे लिहायचं आहे, सोल्युशन वेक्टर म्हणजे आपण कोणते ऑब्जेक्ट फिल केली. तर आपण फर्स्ट ऑब्जेक्ट 5/18च फिल केली म्हणून त्याचं सोल्युशन वेक्टर येतो 5/18. दुसरे ऑब्जेक्ट आपण पूर्णपणे फिल केली म्हणून त्याचं 1 आणि थर्ड ऑब्जेक्टला आपण हात पण नाही लावला म्हणून 0. आपल्याला टोटल प्रॉफिट मिळाला आहे 30.9. हा आपला सोल्युशन वेक्टर आहे. आणि टाईम कॉम्प्लेक्सिटी ऑफ फ्रॅक्शनल नॅपसॅक इज ऑर्डर ऑफ n log n. या ठिकाणी एक फॉर्म्युला तयार होतो. जर तुम्हाला हे लक्षात राहत नसेल तर इथे फॉर्म्युला अशा प्रकारे तयार होतो. रिमेनिंग कपॅसिटी म्हणजे इथली रिमेनिंग कपॅसिटी डिवायडेड बाय वेट म्हणजे हे वेट इंटू प्रॉफिट. जे ॲन्सर येईल ते
प्रॉफिट असेल. थँक्यू.